हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 6 फेब्रुवारी वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे षटतिला एकादशी। या षटतिला एकादशीचं महत्त्व हे अधिक आहे कारण या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा सेवा उपासना करायची आहे आणि या सोबतच एकादशीचं जर आपण व्रत केलं तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी दारिद्र्य हे दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात। तर या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर एकादशीचं व्रत हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे। तर बघा आपल्याला होईल तेवढे उपाय सुद्धा उद्याच्या दिवशी करायचे आहेत। उद्या भगवान श्री हरी विष्णूंना आपल्याला तीळ अर्पण करायचे आहे आणि अर्पण करत असताना आपल्या मनातल्या इच्छा सुद्धा आपल्याला व्यक्त करायच्या आहेत आणि त्यामुळे त्या आपल्या नक्कीच पूर्ण होतील। तर म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी उठल्यापासून अनेक तिळाचे उपाय सुद्धा करायचे आहेत, जसं की अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि भगवान श्री हरी विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तीळ टाकायचं आहे। नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला तीळ अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा तिळाचे उपाय करायचे आहेत। याचे सगळे डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत। तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलला नक्की व्हिजिट करा। त्याचबरोबर आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तू सुद्धा अर्पण करायच्या आहेत। पिवळ्या रंगाच्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि पंचोपचारे विधिवत आपल्याला पूजा सुद्धा करायची आहे आणि काही उपाय सुद्धा करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे। उद्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दोष संकट हे सर्व नष्ट होतील आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल। तर असा उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक झाडांमध्ये देवी देवतांचं रूप आहे असं मानलं जातं आणि त्यामुळे पिंपळाच्या झाडाला अतिशय महत्त्व दिलं जातं। तर पहा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णू वास करतात। तर एकादशी ही सुद्धा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असते आणि म्हणूनच पिंपळाच्या झाडाच्या संबंधित आपण जर काही उपाय केले तर त्याचं निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असतं। तर आज मी तुम्हाला उपाय जो शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे। तर बघा आपल्या कामामध्ये जर वारंवार आपल्याला अपयश येत असेल, एखादं काम जर आपलं पूर्ण होत नसेल आणि त्यामध्ये बरेचसे अडचणी येत असतील आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल, आता खूप दिवसांपासून तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल आणि त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत असाल आणि तरी देखील तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल, तर अशा वेळेला तुम्हाला एखादा दोष लागलेला असेल किंवा नकारात्मकता असेल किंवा प्रखर पितृदोष हा तुम्हाला लागलेला असेल आणि त्यामुळे वारंवार तुमच्यावरती अशा प्रकारच्या अडचणी येत असतील। त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल, स्थिर राहत नसेल आणि त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या अडचणी येत असतात। तर मग तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमचा पितृदोष हा दूर होईल आणि तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील। प्रत्येक झाडाचे सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे महत्त्व असतं, तर पिंपळाच्या झाडाचं सुद्धा एक अतिशय वेगळं असं महत्त्व आहे। तर या पिंपळाच्या झाडाखाली कोणत्याही प्रकारचं गवत उगवत नाही आणि या पिंपळाच्या झाडाला कोणत्या प्रकारची फळं सुद्धा येत नाहीत। तर म्हणूनच आपल्याला या पिंपळाची झाडाची पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि साक्षात माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते। त्याचबरोबर या झाडाची जर आपण पूजा केली तर उदंड आयुष्य सुद्धा आपल्याला लाभत असतं, कारण पिंपळाचं झाड हे शेकडो वर्ष जगतं आणि पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवता आणि स्वतः नारायण यांचा सुद्धा निवास असतो आणि त्यामुळे या झाडाचं महत्त्व अधिक पटीने वाढलेले आहे। तर एकादशीच्या दिवशी जर आपण या झाडाची पूजा केली तर निश्चितच आपल्याला फळ हे प्राप्त होतं आणि त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता हा जो उपाय आहे तर तो उद्या तुम्हाला संध्याकाळी 5 नंतर करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं चंदन टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि तुमच्याकडे असेल तर गंगाजल सुद्धा टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पांढरे आणि काळे असे दोन्ही तीळ तुम्ही टाकले तरीही चालतील। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक कणकेचा दिवा सुद्धा बनवायचा आहे किंवा मग मातीची पणती घेतली तरीही चालेल। त्यामध्ये तुम्हाला 2 वातींची मिळून एक जोडवात टाकायची आहे आणि ही वात आपल्याला लाल रंगाची करून घ्यायची आहे, म्हणजे थोडंसं कुंकू या वातीला लावायचं आहे आणि त्यानंतर
त्यानंतर तुमच्याकडे तेल असेल तर तुम्ही तेल घाला, तेल किंवा तुम्ही तूप घातलं तरीही चालेल। आता तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर तुम्ही आवर्जून घाला, नसेल तर जे पूजेसाठी तुम्ही तेल वापरता ते तेल वापरलं तरीही चालेल। त्यानंतर हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पाणी तुम्हाला गोल फिरत तुम्हाला प्रदक्षिणा घालत या झाडाला तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना तुमच्या मनामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। माता लक्ष्मी ही सायंकाळी या झाडामध्ये वास करते आणि त्यामुळे माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुझं आगमन माझ्या घरामध्ये होऊ दे आणि तुझी अखंड कृपा माझ्या घरामध्ये राहू दे। तर असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि एकादशीच्या दिवशी बघा पितृंना तृप्त करण्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पितृ सुद्धा आपल्या या पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला पितरांचं सुद्धा नामस्मरण करायचं आहे आणि पितरांना सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला माफ कर आणि तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावरती अखंड राहू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि भगवान श्री हरी विष्णूंना सुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। जर तुमच्या पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्हाला एखादं पान पडलेलं दिसलं तर ते उचलून तुम्हाला घरी आणायचं आहे आणि त्याला स्वच्छ धुवून त्याच्यावरती तुमच्या हळदीने इच्छा लिहायची आहे। त्या पानावरती तुम्हाला हळदीने इच्छा लिहायची आहे। तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारी माता लक्ष्मी किंवा भगवान श्री हरी विष्णूंना त्यांच्या समोर हे इच्छा लिहून पान तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि मनातून तुम्हाला प्रार्थना किंवा इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। जर आपण इच्छापूर्तीसाठी हा उपाय केला तर निश्चितच आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे पान उचलून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे। त्यामुळे सुद्धा आपली इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होते। तर हा उपाय तुम्हाला जर सूतक असेल तर करता येणार नाही, मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्ही स्वतः सोडून इतर व्यक्तीने केला तरीही चालेल। त्याचबरोबर उद्या आपल्याला काही सेवा सुद्धा करायच्या आहेत। दिंडोरी प्रणित मार्गाचं जे संक्षिप्त भागवत पारायण आहे तर ते तुम्हाला उद्याच्या दिवशी केल्यामुळे तुमचा प्रखर पितृदोष हा त्यामुळे नष्ट होत असतो। त्याचबरोबर आपल्याला उद्या व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी सुक्तम हे आपल्याला म्हणायचं आहे। विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा आपल्याला पठण हे आवर्जून उद्याच्या दिवशी करायचं आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।